एक जबरदस्त विलन कसा असेल, एक त्याच्यात सगळंच होतं. क्रौर्य होतं, त्याच्यात कपट होतं, तो धूर्त होता. त्याच्यानंतर त्याच्याकडे अजून एक तो संशयी वृत्तीचा होता. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण त्याला कशाचाही संशय यायचा. त्याने भावाचं ते मुंडकं सुद्धा परत आणलेलं होतं. विषयी जे काही त्याच्यामध्ये वर्णन केलं की आपल्या भावाचं मुंडकं कापलं, हं, त्याच्यानंतर खरंच आपल्या भावाला मारलंय का तोते आहे. हं, कारण उद्या चालून जर कोणी तोत्या उभारला आणि त्याला जर लोकांची सहानुभूती भेटली हं, तर ते आपल्यावर उलटायला नको म्हणून आपल्या मेलेल्या भावाचं मुंडकं कापून तबकामध्ये सजवून दरबारात आणायला लावलं होतं औरंगजेबाने. हं, हे तर सगळ्यांनाच माहिती. हं, पण औरंगजेबाचा स्वभाव एवढा विचित्र आहे. त्याचा मुलगा आहे मुहम्मद मुअज्जम. हं, औरंगजेबाला 5 मुलं होती, हं, त्यातला 2 नंबरचा मुलगा. या मुहम्मद मुअज्जमचा जन्मच झालता औरंगजेबाच्या शिव्या खायला. हं, तो लाहोरला होता, सुभेदार म्हणून तिथे नियुक्त होता. त्याचं सिंहासन जमिनीपेक्षा काहीसं उंच आणि बादशाहच्या सिंहासनापेक्षा काहीसं उंच झालं. हं. ही गोष्ट बादशाला समजली. बादशाह कुठे आहे? दख्खनेत आहे. बादशाने दख्खनेतून लाहोरला पत्र लिहिले आणि त्यासोबत 2 माणसं पाठवलीत आणि त्या माणसांना आदेश दिलेत की त्या मुअज्जमला सिंहासनाच्या खाली खेचायचं आणि ते सिंहासन फोडून टाकायचं. स्वतःच्या मुलाचं. स्वतःच्या मुलाचं. थोडंसं वर गेलं ते म्हणून. थोडंसं वर गेलं आपल्या सिंहासनापेक्षा. हं, कारण मुघलांच्या प्रोटोकॉलमध्ये बादशाच्या सिंहासनापेक्षा दुसऱ्या कुणाचंही आसन उच्च नसतं. हं, एके दिवशी हा मुअज्जम हत्तीची झुंज करून आणतो. हं, हत्तीची झुंज करण्याचा अधिकार मुघलांच्या राज्यात फक्त बादशाला असतो. हे शहेजाद्याने केलं, मुघलांच्या राजपुत्रांनी केलं. त्याला शिव्या दिल्यात, तुला बादशाह बनायची घाई झाली, तुला असं वाटतंय की या गोष्टी केल्याने तू लवकर माझा उत्तराधिकारी म्हणून पुढे येशील, पण हे निव्वळ बालिश वर्तन आहे. परत तो नगारे वाजवतो एकदा चुकून, नगारे वाजवण्याचे हक्क बादशाला आहेत. हं, परत त्याला पत्र लिहून शिव्या देतो. औरंगजेब एवढा विचित्र आहे की त्याचा त्याच्या मुलांवरही विश्वास नाही. प्रत्येक पत्राच्या शेवटी तो सांगतो की शहाजहानने आपल्या मुलांकडे लक्ष दिलेलं नाही. शहाजहानने कायम दारालाच फक्त फेवर केलं आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं. शहाजहानच्या चुकीची शिक्षा त्याला भेटली, हं. त्याच्यामुळे शहाजहान मेलाय, माझा काही संबंध नाही.